राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश चव्हाणजी जोडलेले आहेत। महेशजी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा घेण्यात आलेला आहे। दुसरा मंत्री आहे राष्ट्रवादी पक्षाचा ज्याचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे। कसं पाहता याकडे? धक्कादायक घटना आहे। काय खरं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मी म्हणेन, पण देर आहे दुरुस्त आहे। जेव्हा जनक्षोभ उसळतो त्यावेळेला असे राजीनामे घ्यावे लागतात। यांना तर काही स्वतःहून राजीनामा देण्याची कधी वृत्ती दिसली नाही। खरं म्हणजे ज्यावेळेला अजूनही राजीनामा घेतलेला नाहीये, राजीनामा स्वीकारला नाहीये। अच्छा, अजूनही राजीनामा स्वीकारलेला नाहीये। म्हणजे हा सुद्धा पुन्हा खेळ आहे, लोकांची फसवणूक आहे। जर यांनी राजीनामा स्वतः ऑफर केला आहे, इतका वेळ वाट बघण्याची गरज नव्हती। खरं म्हणजे ज्या वेळेला कृषी मंत्री पद हे ओसाडगावची पाटीलकी असं यांनी म्हटलं होतं, त्याच वेळेला त्यांना जर आवडत नव्हतं तर त्याच वेळेला राजीनामा द्यायला हवा होता। ज्या वेळेला रमी खेळत बसले होते हे त्यांच्यावर आरोप झाले होते त्यावेळेला राजीनामा द्यायला हवा होता। आज कोर्टाने दोन खालच्या कनिष्ठ कोर्टामध्ये, त्याच्यानंतर सत्र न्यायालयामध्ये त्यांच्यावर आरोपांची निश्चिती झाल्यावर आणि 2 वर्षाची सजा झाल्यानंतर सुद्धा ते राजीनामा देत नव्हते। पोलीस ज्यावेळेला अरेस्ट करायला त्यांना जात होते त्यावेळेला ते हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट झाले। आणि मग आता जर ते राजीनामा देत असतील आणि जर वरिष्ठांकडून किंवा त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नसेल किंवा भाजपाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला जात नसेल, पण महेश चव्हाणजी, मला एक अपडेट तुम्हाला इथे सांगावी लागेल की त्यांच्याकडचा राजीनामा अजून मंत्रिपदाचा घेतला नाही। म्हणजे ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, फक्त त्यांच्याकडून जी खाती त्यांच्याकडे होती ती सगळी खाती काढून घेण्यात आलेली आहेत। ती खाती अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत। म्हणजे एक टप्पा पुढे गेलेले आहेत, पण राजीनामा टाळण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरू आहेत का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो। महेशजी, तुम्ही थांबाच आपल्यासोबत।